ते सगळे जमलो आहोत. ते सत्कार मूर्ती राणे मॅडम, मोरंबे आणि राजू या दोघांबद्दल मला काही बोलता येणार नाही, त्यात माहितीच नाही. पण मी राजूच्या बाबतीत बोलेन. राजू माझा भाऊ, भाऊ म्हणजे भाऊच. मग त्या ठिकाणी कोणतंही विश्लेषण येत नाही. सक्का, चुलत, मामे भाऊ, मावस भाऊ नाही, भाऊ. आम्ही एकूण 8 भाऊ, पण आमच्यामधील सगळ्यात लाडका आमचा राजू. लाडका अशासाठी, राजूचं वैशिष्ट्य म्हणजे राजू आमचं कुटुंबवत्सल. संपूर्ण कुटुंबाला बांधून ठेवण्यात, एकत्रित ठेवण्यात राजूचे खूप प्रयत्न आणि त्यात तो यशस्वी देखील झाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समाजाशी त्यांनी स्वतःला असलेली बांधिलकी जपून ठेवली. त्याने त्याचं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे, लिहून ठेवलेलं आहे. आमच्या कुटुंबातील काही कार्यक्रम असू द्या, कोणताही प्रसंग असू द्या, त्या ठिकाणी प्रथम धावणारा हा राजूच असतो. फक्त सुखाचा प्रसंग असू द्या अथवा दुःखाचा असू द्या. इतकंच नव्हे तर मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी समाजाशी जपलेली बांधिलकी आजही तो नोकरीतून, आपल्या सेवेतून वेळेत वेळ काढून आपल्या जन्मभूमीसाठी, आपल्या गावचा विकास करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतो. संध्याकाळी, शुक्रवारी संध्याकाळी सुटून कामावरून रात्री धावत ट्रेन पकडणं, सकाळी पोहोचणं, 2 दिवसात ती गावची कामं करणं, विहिरीचं पाणी आणलं, कुठून पाणी आणता येईल, तिथे कसा बांध घालता येईल, हे सगळं अगदी मनापासून स्वतःचे पैसे खर्च करून. आमच्या गावच्या मुळशी विकास मंडळाचा अध्यक्ष देखील आहे. त्यातून सगळ्यांना मदत करणं, करोना काळात पण त्यांनी खूप सगळ्यांना मदत केली. असा राजू, ज्याने आमच्या कुटुंबाला एकत्रित ठेवलं, पण समाजाशी सुद्धा बांधिलकी कायम ठेवली. आणखी आता आपण सगळ्यांनी सांगितलंच, त्याचा असणारा स्वभाव. नोकरी करत असताना त्याने आपल्या स्वभावामुळे तुमच्या सगळ्यांचं प्रेम नक्कीच मिळवलं असेल. ते तुमच्या बोलण्यातून आता दिसूनच आलं. थोडासा तुमच्यासाठी दुःखाचा दिवस होईल, त्याच्यासाठी आजचा हा दिवस दुःखाचा होईल. 35-38 वर्ष एकत्रित काम करीत असताना आज अचानक निरोप घेऊन जाणं आणि उद्यापासून या ठिकाणी येणं नाहीच. म्हणून तुमच्यासाठी, त्याच्यासाठी पण थोडासा दुःखाचा असेल. पण त्याहूनही अधिक सुखाचा दिवस आहे आज. कारण आजपासून तो या पुढच्या क्षणापासून पूर्णपणे आपल्या आयुष्याचा सगळा वेळ आपल्या कुटुंबासाठी देणार आहे, आपल्या समाजासाठी देणार आहे. म्हणून हा सुखाचा दिवस आहे. आणखी दुसरी गोष्ट, त्याने या इतक्या वर्षाच्या नोकरीमध्ये तुमच्या सगळ्यांबरोबर, अधिकारी वर्गाबरोबर, त्याच्या सहकाऱ्यांबरोबर त्याने जो काही जिव्हाळा जपलाय, तुम्हाला थोडंसं वाईट वाटेलच, पण त्याला स्वतःला या ऑफिसमधून बाहेर पडताना नक्कीच त्याच्या डोळ्यातून एखादा अश्रू तरी नक्कीच घडेल. तर असा राजू, याला मी माझ्या वतीनं अशा शुभेच्छा देईन की त्यालाच मिळेल. या तिघांनाही, राणे मॅडम, मोरंबे आणि राजू, या तिघांनाही मी अशा शुभेच्छा देईन की तुमचा येणारा, तुमचा प्रत्येक दिवस नव्हे, प्रत्येक क्षण आनंदाचा, सुखाचा आणि मनशांतीचा जावो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.